मुकुंद कुंदाचार्य भगवान की जय। गाथा नंबर 53 बघत होतो आपण. जीवनायणी म्हणा संतानंताय जीवमादो सभावदो अनंता पंचगुण पधानाय. चालतं की म्हटलं तर कुठं आवाजच येईना की मला असं काय. हे पूर्ण उघड आहे. चालतं काय काय सांगितलं होतं अर्थ. कशाचं वर्णन चाललंय इथं. कर्तृत्व अधिकाराचं वर्णन सुरू करणार आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक रूपरेषा सांगायलेत की जीव, कुठलाही जीव असू दे तो अनादि अनंत आहे. कुठलाही जीव असू दे तो साधी शांत आहे. कुठलाही जीव असेल तर तो अनादि शांत आहे आणि साधी अनंत आहे. अशा 4 अपेक्षेने जीवाचे 5 भाव घटवलेत. कुठले 5 भाव असतात. औपशमिक, क्षयक्षमिक, क्षायिक, औदयिक आणि पारिणामिक. हे तुम्हाला माहीत नसलेले काय. हे जीवाचे 5 असाधारण भाव म्हणले जातात. तर ह्याच्या अपेक्षेने जीव अनादि अनंत कोणाच्या अपेक्षेने आहे, साधी शांत कोणाच्या अपेक्षेने, सगळे हे खुलासा करून गाथेमध्ये सांगितलं होतं. पहिलं पारिणामिक भावाच्या अपेक्षेने जीव अनादि अनंत आहे. 5 भाव आहेत ना, त्याच्यामधला पहिला भाव लिहा पारिणामिक भाव. त्याच्या अपेक्षेने जीव अनादि अनंत आहे. दुसरं क्षायिक भावाच्या अपेक्षेने जीव साधी अनंत आहे. तिसरं काय सांगितलं होतं. औपशमिक, क्षायक्षमिक आणि औदयिक हे 3 भाव. कुठले कुठले. तिसरं औपशमिक, चौथं क्षायक्षमिक आणि 5वं औदयिक. पाचवा औदयिक. ह्या 3 भावांच्या अपेक्षेने जीव साधी शांत आहे. का बरं अनादि अनंत का म्हणलं तर कधी द्रव्यदृष्टीने बघितलं जीवाकडे की जीव कधीही उत्पन्न होणार नाही म्हणून अनादि आहे आणि कधीही नष्ट होणार नाही म्हणून अनंत आहे. म्हणून अनादि अनंत म्हणलं. पुढं क्षायिक भाव हे उत्पन्न होणारे आहेत म्हणून त्याला साधी म्हणलं. पण ते कधीही आता नष्ट होणार नाहीत. एकदा क्षायिक भाव प्राप्त झाले की नियमाने ते अनंत काळापर्यंत राहणार म्हणून अनंत म्हणलं त्याला. आणि बाकीचे 3 भाव आहेत ते समयवर्तीच्या अपेक्षेने घ्यायचं. काही समयांसाठी असतात ते. कुठले 3 भाव सांगा. औपशमिक, क्षायक्षमिक आणि औदयिक. लिहिलं का तिन्ही. औपशमिक, क्षायक्षमिक आणि औदयिक हे 3 भावाच्या अपेक्षेने जीव कसा आहे. साधी शांत. समजते का. साधी शांत म्हणजे काय. साधी म्हणजे ज्याला सुरुवात आहे. आधी सहित त्याला साधी म्हणायचं आणि शांत म्हणजे अंत सहित त्याला अंत म्हणायचं, शांत म्हणायचं. जसं की क्रोध उत्पन्न झाला म्हणजे उत्पन्न झाला म्हणजे पूर्वी नव्हता पूर्वपर्याय म्हणून त्याला साधी म्हणायचं. उत्पन्न झाला म्हणून साधी सुरुवात झाली. संपणार आहे का नाही. का अनंत काळापर्यंत क्रोधीच राहता. संपतो क्रोध म्हणून त्याला म्हणायचं शांत. म्हणजे क्रोध हा उदयिक भाव आहे. कर्मांचं उदयाचं तिकडं निमित्त झालं की तुम्ही इकडं क्रोधी होता म्हणून तो भाव साधी शांत आहे. अशा 3 भावांमध्ये घटवून दाखवलं. तर आता त्यात आमची काय चर्चा झाली होती. अभव्य जीवाचं वर्णन बघत होतो. अभव्य कोणाला म्हणायचं. सांग कोणाला म्हणायचं. सामान्य माहिती का. अभव्य कोणाला म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये मोक्षाला जाण्याची योग्यता नसते, सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता नसते त्याला म्हणायचं अभव्य. मग एवढंच एक वाक्य माहिती आहे आपल्याला. मग आम्ही त्याच्याविषयी भरपूर किस पाडलाय अभव्याचा. तर त्याच्यामुळे त्यांना इच्छा नसते का जाण्याची. नाही काय संबंध नाही. सगळा पुरुषार्थ तर तसाच करतायत की पण अंतरंगात एक भाव राहिला ना. मला एक समज सांगते का तिथं. त्यातले भरपूर मी अशा गाथा वाचल्या ना
म्हणजे अजून क्लॅरिफिकेशन झालं काय असतो अभव्य नक्की. म्हणजे त्यासाठीच मला थोडा आधार दाखवायचा होता आज. तर भव्य म्हणजे त्यांनी कसं घेतलंय धवलाच्या पुस्तकामध्ये 7व्या पुस्तकात, जो निर्वाणाला पुरस्कृत करतो त्याच्या सन्मुख होतो तो भव्य. काय म्हणले? जो निर्वाणाला पुरस्कृत करतो किंवा त्याच्या सन्मुख जातो तो भव्य. आणि याच्या उलटा असतो तो अभव्य. म्हणजे कोण? लिहा की चालतंय. म्हणजे जो स्वभावाच्या किंवा त्या निर्वाणाच्या सन्मुख जात नाही, स्वभावानेच असा असतो तो, त्याला म्हणायचं अभव्य. मग तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे थोडं की कुठल्या ग्रंथात अभव्याच्या गाथा येतात. मागं पण विचारलं होतं मी, तुम्ही कोण मला रिस्पॉन्स दिला नाही. मीच अभ्यास करते. जो निर्वाणाला पुरस्कृत करतो किंवा आणि त्याच्या सन्मुख जातो तो भव्य, आणि त्याच्या विरुद्ध जे कोण असतील ते अभव्य. तर समयसारमध्ये 273 गाथा घेतली त्यांनी. 73, 74 आणि 75 3 गाथा अभव्याच्या आहेत. समयसारचं तर मी शोधलंय, बाकीचे सगळे तुम्ही शोधून सांगायचे मला. समयसार मध्ये काय सांगितलं असेल पुस्तक तर घ्या जवळ. कथम त्यांनी तुमचा प्रश्न आहे ना सेम तसाच प्रश्न विचारायला लागले की अभव्य जीव व्यवहारण्याचा आश्रय करत नाही का? म्हणजे तुम्ही जसं व्रत नियम संयम पालन करता तसं काय अभव्य जीव करत नाही का? तर करतो. मग त्याला तुम्ही असं का म्हणताय की तो मोक्षाला जात नाही? असं शंका करायची शंका आहे म्हणून उत्तर द्यायला लागले. कथम अभव्येन आश्रियते व्यवहारनयः इति चेत. अभव्याच्या द्वारे अभव्य जीव व्यवहारनयाचं कसा आश्रय करतो असं विचारत असताना उत्तर देतात. वदसमिति बुद्धियो शीलतमं जिणवरेहिं पण्णत्तं उवन्तो व्यभवो अण्णाणि मिच्छदिठ्ठिदू. समयसारची गाथा आहे. त्यात सांगितलं त्यांनी की घ्या की समयसार चालते एकच घेतलं. कुठे नेत ती? तिथे समोर कप्प्यात आहे, भरपूर आहे. सगळ्यांना घे, दोघांना पण. व्रत समिती गुप्ती शील तप जिनवरांच्या द्वारे जसं सांगितलं गेलं त्याला तसं करत असताना सुद्धा कुवंतोवी करत असताना सुद्धा अभव्य अज्ञानी आणि मिथ्यादृष्टीच असतो. काय म्हणले? जसं भगवंतांनी सांगितलंय ना तसं करतो. तू नको लागवत त्यांना तिला. तर व्रत समिति गुप्ती शील तप जिनवर देव ने कहे है उनको करता हुआ भी अभव्य जीव अज्ञानी मिथ्या दृष्टी ही है. काय कळलं? काय म्हणून तुम्हाला बहिरंगातून लक्षणच नाहीये अभव्य कोणाला म्हणायचंय. 273 गाथा आहे. 273 म्हणजे बहिरंगातून तो काय सगळं सोडून बसलाय, त्याला इच्छाच नाही करायची असं काही लक्षणच नाहीये बहिरंगातून. सगळं तुम्हाला दिसेल बहिरंगातून की काटेकोर पालन करतोय. मग हा अभव्य नसणारच असं तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. शील तप से परिपूर्ण 3 गुप्ती 5 समिति से संयुक्त अहिंसाधिक 5 महाव्रत रूप ऐसे मिळालं का? 273 गाथा आहे. ती हे कलश आहेत ते 352 पेज. धर्मात सांगितलं श्रद्धा त्याची पक्की नाही ना, श्रद्धेने करत नाही. नाही करतोय सगळं बाहेरून करायचं तर क्रिया कसं करतोय ती? काय वाचते तो भी वह अभव्य म्हणजे ऐसे व्यवहार चारित्र को अभव्य भी करता है. समयसार घ्या. तो भी वह अभव्य चारित्र से रहित ही है. मिळालं का नाही? 353 पेज नंबर आहे. नाही पेज नंबर मागं पुढं असेल झालेले बघ, जास्त मागं पुढं झालेले.
मिळते का आज? म्हणजे सगळं बरोबरच आहे त्याचं म्हणावं लागेल. असंच म्हणायला लागणार आहे, कारण जे जसं करायला पाहिजे तसं नाहीये ना, श्रद्धांपूर्वक नाहीये. तुम्ही सावधान राहा बरं ना, नाहीतर मला सावधान राहायला लागेल तुमच्यापासून. बोला. हे लॉक केलं मी तुला, सॉरी. बोल परत. 1 मिनिट, माझे हे 2 वाक्य वाचते मग बोल. अहिंसादिक 5 महाव्रत रूप ऐसे व्यवहार चारित्र को अभव्य भी करता है, तो भी वह अभव्य चारित्र से रहित ही है, अज्ञानी मिथ्या दृष्टि ही है, क्योंकि उसके निश्चय चारित्र का कारण स्वरूप का ज्ञान और श्रद्धा नहीं है. म्हणजे दाखवायला गेल्यासारखंच करतो तो. करतोय सगळं, पण त्याला त्याची प्राप्तीच होत नाहीये. हो, म्हणजे भाव नाही, ज्याला इच्छा आहे त्याला होणारच की प्राप्ती. असं नाही, त्याला असं कुठलं नाही. पर्यायाचं इच्छा आहे म्हणून प्राप्ती होत श्रद्धा नाहीये ना त्याची, त्याच्या जो काय ते करतोय त्याच्यावरती त्याची श्रद्धा नाहीये. म्हणून तेच आपण लक्षण करतोय हे. पण तो तर समजतोय ना की मी सगळं धर्मात उतरलोय, मला सगळा धर्म येतो. माझ्या कल्याण आहे असं सगळं करण्यात कर्तृत्व कर्तृत्व राहिलंय ना अंतरंगात, काल वाचल्यासारखं. म्हणून तर करतोय नुसता कर्तृत्व आहे म्हणून करतोय. हा. असं म्हणायचं. बघतो एकटी बघ, त्यांना बघू दे त्याच्यात. अभव्य जीव मिळालं का? नाही ना काही आपण काय स्वतःला अभाव आहे म्हणून घेईल का? नाही नाहीच नाही. त्याला काय वाटतं का आपण अभाव आहे? कोणालाच वाटणार नाहीये. तुम्ही इथं बसलाय ना सगळे, तुमच्यात पण कोणाला म्हणलं तरी पटणार नाहीये. फक्त आपलं आपण लक्षण बघून घ्यायचंय, ज्याचं त्यालाच समजणार आहे. नाही, पण त्याचं त्याला तरी वाटत असेल का की मी तिला अभाव आहे? तिला लागलं का? नाही ना काकी, जवळ बसा की तुम्ही. म्हणजे मी सगळं करतोय असंच त्याला बहुमान असणार ना की मी किती हे करणार आहे, किती व्रतपालन करणार आहे, किती संयम, असंच त्याला बहुमान असणार आहे ना. तेच ना, त्याच्यामध्ये म्हणून तर. कर्तृत्व बुद्धी ती. सगळं करतो. अभव्य जीव महाव्रत समिति गुप्ति रूप व्यवहार पाले, तो भी निश्चय सम्यक ज्ञान श्रद्धान के बिना वह सम्यक चारित्र नाम नहीं पाता, इसलिए वह अज्ञानी मिथ्या दृष्टि ही रहता है. सगळं करतोय बहिरंगात, काय करत नाही असं नाहीये. उत्कृष्ट पालन करतोय, तुमच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ दिसणार बहिरंगातून, पण निश्चय चारित्राचं कारण जे ज्ञान स्वरूपाचं ज्ञान आहे, श्रद्धा नाही, हेच त्याच्याजवळ नसतं. त्यामुळे पालन करण्यालाच तो धर्म समजतो थोडक्यात. म्हणजे ज्ञाना बाह्य चारित्र्याला तो धर्म समजतो. श्रद्धा आणि ज्ञान दोन्ही पण विपरीत आहे. त्यामुळं चारित्र शून्य आहे ना. मग काय तुम्ही चारित्र्याला पॉइंटच देता येत नाही आपल्याला. जोपर्यंत इकडं श्रद्धा ज्ञान जुळली नाही तोपर्यंत चारित्र सगळं असून सुद्धा ते शून्यच आहे. म्हणून हे 273 गाथेत सांगितलं. 274 वाचू. मग म्हणजे शंका करायची, शंका एवढे सुंदर उठवलेत नाही आचार्यांनी. पहिला सांगितलं इथं की व्यवहारण्याचा आश्रय करत नाही का अभव्य जीव? करतो. सगळं व्रत समिती गुप्ती सगळं पालन करतो. नग्न दिगंबर वेश सुद्धा घेतलाय, काय कमी नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून व्यवहाराचं पालन करतोय, पण तरी अभव्यता जात नाही. मग आता पुढे विचारताय, तस्य एकादश अंग ज्ञानम अस्ति. त्याला एकादशाचं अंग नाही, अंगाचं ज्ञान नाही का? मग 11 अंग तक का ज्ञान होता है, मग त्याला अज्ञानी का म्हणताय तुम्ही? इथं मागच्या कथेत सांगितलं ना, अज्ञानी मिथ्या दृष्टीचा आहे तो. मग अज्ञानी का म्हणताय? इतका ज्ञानी आहे की ज्ञानी म्हणा. तुम्ही ज्ञानी का अज्ञानी? तुला आलं कुठं 11 अंगाचं ज्ञान आहे? सांगतेत बघा. मुखम असदहंतो अभवीय सत्तो दुजोदीच, पाठो न करे द्विगुणम असदहंतस्नानंतु. सगळे समयसार घेऊन बसा, कारण 2-3 गाथा ह्याच्यातले चांगले आल्या तर तेच दाखवायचंय मला. पण तुम्हाला समोर शास्त्र असेल तर समजेल, अजून आनंद येईल. तर 11 अंगापर्यंतचं ज्ञान असताना सुद्धा त्याला अज्ञानी का म्हणलं? म्हणजे स्वतःचा निर्णय करा, मी भरपूर ज्ञान शास्त्र अध्ययन केलंय, खूप मला कंठस्थ आहे, 0 व्हॅल्यू आहे,
कारण जोपर्यंत स्वभावाचा स्पर्श नाही तोपर्यंत बहिरंगात ज्ञानाला व्हॅल्यू नाही. समजचा पाठ आहे ना? नाही का? मम्मीला पाठ मम्मीचा आहे. पाठ. मग तुला काय पाठ आहे? म्हणजे नुसतं पाठ करून रटून ते सगळे पालती घालून पुस्तकं काय उपयोग नाही. त्याच्या पुढे जावा, त्याचं सार ग्रहण करा, तर थोडं वाचला तरी सुद्धा उपयोगी आहे. मोक्ष मार्गस्थ झालो ना मग ज्ञान येत जाणार आहे. त्याच्यासाठी ज्ञानाकडे जावं लागत नाही, पुस्तकांकडं, गुरुकडं. कुठलं तरी कोणीतरी शिकवतंय का आपल्याला? नाही गरज. तुम्ही एक स्वतःचं ज्ञान करून त्याच्यापूर्वक वाचन सुरू केलं ना, तुम्हाला निमित्त सुद्धा मिळत जाते. तुमच्या गावात येते सगळे सांगायला. आत्माचा आत्म्याचा तुला सांगितलं का इष्टोपदेशमध्ये, हां. म्हणजे ज्ञान आतूनच प्राप्त होणार आहे. आणि मग तिथं तशी असेल आपली योग्यता तर निमित्त मिळत जातं. हां, गुरु बहिरंगाने मिळणार. हे नाही, अभाव नाही करायचा, पण हां. वास्तविक हां. म्हणजे एकांत लोक पण नाही की आम्हाला काही गुरुची गरज नाही, राहू दे तिथंच गुरु, आम्ही आपला नाते म्हणतात बरं गुरु इथं बरं. म्हणजे असं नाही. तुमचं उपादान असेल तर पळत येणार गुरु तुमच्याजवळ. असं झालं होतं ना, आजीचं आमच्या उपादान इतकं पक्क म्हणायचं की जानेवारीमध्ये किती नाही डिसेंबरमध्ये आम्हा आल्या, जानेवारीमध्ये वाटतं, डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान आम्हा सोलापूरला आल्या. अनएक्सपेक्टेड, काहीच माहीत नव्हतं, कुठं कोणाला आयडिया नाही, काय नाही. आणि अचानक असं आम्हा विहार करून सोलापूरला आल्या. आणि मार्चमध्ये, एप्रिलमध्ये आजीचं अंत झालं. म्हणजे काय ध्यानीमनी नाही, काय तिची काय त्यासाठी तपस्या केली असं नाही. आपलं उपादान असं पक्क करायचं की मिळतं. गुरुचं सानिध्य, त्या ज्ञानीचं सानिध्य सहज मिळतं. म्हणून आपल्यात दृढता करा, तशी भाव करा, तर तुम्हाला पण सहज आहे. उपादान जागृत करा. तर काय म्हणत होते, आगे शिष्य कहता है की उसके तो म्हणजे अभव्याला तर 11 अंगापर्यंतचं ज्ञान असतं, मग त्याला अज्ञानी का म्हणताय? मग उत्तर दिलं की जो अभव्य जीव शास्त्र का पाठ भी पढ़ता है परंतु मोक्ष तत्व का श्रद्धान नहीं करता, तो ज्ञान का श्रद्धान नहीं करने वाले उस अभव्य का शास्त्र पढ़ना लाभ नहीं करता. असंच एक जण होते ते आणि दीक्षित होते आणि अनेक ग्रंथ कंठस्थ होते. असं ते त्यांचे गुरु विचारायचे ना, ह्या ग्रंथातली गाथा म्हणा, ते लगेच म्हणायचे, हे श्लोक म्हणा, लगेच म्हणायचे. असं आम्हाला येत नाही तो बरं का अजून, असं म्हणजे येत पण नाही अजून, पण सूत्र म्हणा, श्लोक म्हणा, असं सगळे काय पण म्हणेल ते त्यांना लगेच तोंडपाठ असं म्हणून दाखवायचे. आणि काय उदयाला माहीत नाही की दीक्षाछेद झाली. आणि झाल्यावर आम्ही बाहुबलीत असताना तिथं शिबिराला त्यावेळेस ते तिथं आले होते. आणि मग तिथं काहीतरी प्रकरण चालू होतं असंच सर्वज्ञांविषयी. आणि मग त्यांनी ऑब्जेक्शन उठवलं, म्हणले कसले सर्वज्ञ असतात, नसतात सर्वज्ञ. असं ते बघताना आम्हाला सुद्धा असं वाटलं की हाच जीव काल सर्वज्ञांच्या मार्गावर होता आणि आज दीक्षाछेद का झाला काय आपल्याला नाही माहिती, पण झाला दीक्षाछेद. आणि मग ते सगळ्या अनेक त्यांना मान्यता पटेनात. तुम्ही सांगता ते सगळे असंख्यात द्वीप समुद्र आहेत, कशावरून? उदय झाला जायचा कसे भयंकर उदय असतात. म्हणूनच इथे सांगायचंय की त्यांना तुम्ही सगळे व्रत समिती करताय ना, बहिरंगातून तुम्ही काही ठरवू शकत नाही. हा भव्य का अभव्य, सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे. कसं उदय बदलतात बघा की. त्यालाच अश्रद्धांजन जो की सर्वज्ञांच्या माग होता. म्हणजे आणि आज म्हणतोय सर्वज्ञ शाळेत जाणारे तर ते अभ्यास करतात फक्त मार्क पाडण्यासाठी करतात. त्याच्यावर काही त्यांचा भाव त्याचं काहीच नसतं. तसं हे की स्वतःचं पांडित्य दाखवण्यासाठी किंवा समंतभद्राचार्य दीक्षाछेद झाला पण श्रद्धान तुटलं नव्हतं. त्याचं प्रामाण्य लगेच मिळालं. त्यांना इच्छा नव्हती दीक्षाछेद करायची, म्हणून तर त्यांनी सल्लेखन मागायला गेले आज गुरूंकडं. पण गुरु ज्ञानी होते आणि त्यांनी समजलं की त्यांच्याकडून अनेक ग्रंथांची रचना व्हायची आहे, अनेक प्रकाराने धर्मप्रभावना व्हायची आहे, भव्य जीव आहे तो, हे ओळखलं होतं ज्ञानींनी, गुरूंनी. त्यामुळं त्यांना छेद करायची परमिशन दिली. ते म्हणजे कसं कंडिशन असते त्यावरून गुरुला ज्ञान असतं त्याचं, कोणाला काय शिक्षा द्यावी आणि दीक्षा द्यावी कशी. नाहीतर त्यांनी दीक्षाछेद केला होता, मला चालतंय असं करून तुम्ही जर दीक्षा घेऊन मागं सरकायला लागला तर असला आदर्श नाही घ्यायचा आपल्याला. त्याची परिणती कशी होती स्वतःची, माझं चुकले किंवा मला हे म्हणजे असले आदर्श बघायला जातो लगेच पुराणातले. त्यांनी काय केले, 96,000 राण्या केल्या होत्या. चालतंय ना लग्न करायला.
म्हणजे ज्याला ज्याची रुची असते ना तेवढंच ग्रहण ते करतो तो त्याच्यात शास्त्रात. तेवढंच केलं जातं. म्हटलं मी हा. तुझं नाही काय. मोक्ष मार्गस्थ होते त्या भोगात मोक्षाला गेले कुठं ते बघतोय. बघत होते हा? आणि मग आम्ही टीव्ही बघितलं काय होतं. हा, असंच आहे सगळं. म्हणून रुची अनुसारी विरी असते. ज्याला ज्याच्यात रुची असते ना तेवढंच ग्रहण करतो. भले तुम्ही सगळे 12 अंग वाचून काढाल पण तरी सुद्धा सगळ्या शास्त्रातनं जेवढं पाहिजे तेवढंच ग्रहण करणार, तेवढंच लक्षात राहणार. म्हणून अभव्य असा असतो तर आपण नाही आहे ना याचा निर्णय लवकर करायचा. मी अनुभव करतोय, मी जाणतोय स्वतःला, तर बस ही सगळी लक्षणं माझी नाहीतच. सगळं अस्पर्शीपणाने वाचलं जातं. पण तरी सुद्धा एक सावधानता येते की कुठं आपल्याकडनं असा शिथिलाचार किंवा असं निरर्गल प्रवृत्ती, कुठंतरी ज्ञानाचा गैरवापर असं कुठंही होणार नाही. त्याच्यासाठी आपण सगळे हे सगळं होतं. पण आता म्हणजे असं पण कधी विचारच करत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने होते की मोक्ष आणि त्या मोक्षाला आपण जाणार किंवा काय, आणि तेवढा क्षयक्षम आपल्याला नाहीच आहे ना. त्याचा मोक्ष असं नाही. कुठं मोक्ष आहे? तिथं कुठं मोक्ष आहे? आमच्याकडे इथं मोक्ष आहे. भाव मोक्षाचं तर आपल्याकडे मोक्ष आहे. द्रव्य मोक्षाचं मग कोणीतरी असं वाटलं होतं ना, कुठे तुमचं सांगा मला, इथं कुठे स्वर्गामध्ये चंद्राच्या वर सूर्याच्या वरती आहे का तुमचा मोक्ष? बाहेर जाणारे असतात ना, तर ते मला प्रयोजनभूत नाहीये बाबा. आज मला ह्या कडेला जर का मला शांती मिळते, आपल्याला आपला वर्तमानात निर्णय करायचा आहे बास. त्या मोक्षाला तिथं कुठंतरी जायचंय, त्या दोन टोक्याला कधी पोचणार मी? काही चिंता नको. तुम्ही इथं जाणार, इथं व्हा, लीन व्हा, तर त्या समयाला मोक्ष मिळणार आहे. अवघड नाही. चढत कुठं पायऱ्या चढत जायचं नाही. मला असं वाटतं खाली आहे ना, मग खाली तर अमेरिका आहे, मग कुठं अमेरिकेत नॉर्थ आहे का असं. मग असं जे हे केलं ज्याला जातं, अश्रद्धा नाही त्याला तुम्ही कसंही सांगायला गेला तरी सुद्धा पटत नसतं. मग त्यांनी पण तेच काढलं कारण की म्हणले अन्य जातींमध्ये अनेक प्रकारचं त्यांचं वाचन होतं बरं का, ज्यांनी दीक्षाछेद केला म्हणले ना. म्हणजे आपलेच नाही तर अनेक मतांची ग्रंथ त्यांनी पारायण करून ठेवली होती. आणि मग त्यांनी त्याच्यातनं पण आधार घेऊन सांगितले. म्हणजे ते पण मानतात की असे असंख्य द्वीप असतात, पण तुम्ही ते तसलं काय सांगितलंय गोमटसारमध्ये, ते मोरींनी भरा, शलाका कुंडन, मग ते तसं शिवशिव भरायचं, इथंपर्यंत टाकत जायचं, मग तिथं हे तुम्ही सांगितलंय ना म्हणले. असलं नाही, बाहेरच्या ग्रंथातलंही सोपं सांगितलंय म्हणले. घोड्यावर बसून ते कोणतरी असं रथ पळवत आहे म्हणे, आणि मग ते असं प्रदक्षिणा देऊन कुठंपर्यंत प्रदक्षिणा थांबली त्याची, तिथंपर्यंत द्वीप, तिथून समुद्र, असं वगैरे रचना आहे. असं त्यांनी त्यांच्याकडून सांगितलं. पण आपण शेवटी सांगितलं ना, आज्ञासम्यक्त्व पहिल्यांदा सांगितलंय आचार्यांनी. काय आहे का त्याच्यावरती? ज्याला सर्वज्ञांचं श्रद्धा नाही ना, त्यांनी जे सांगितलंय ते योग्यच असणार. मी जाऊन तुम्हाला सांगू शकत नाही. एवढं सूक्ष्म त्यांनी सांगितले, हे खोटं नाही तर मग बाकीचं सांगण्यात त्यांना काय त्याचा स्वार्थ नाहीच आहे ना त्यांचा. त्यांनी म्हणतात तुमचं खरं तसं ते पण खरं. काय करणार तुम्ही? म्हणजे सिद्ध कसं, प्रूफ कसं करणार तुम्ही? हे खोटं नाही आणि ते खरं आपल्याला नाही. अनुभवावरनं कळतं की म्हणजे मला प्रत्येक वेळेला वाचताना असं की किती सूक्ष्म आपल्या मनातले भाव आचार्यांनी किती सूक्ष्मपणे हे केलेले त्यांच्या आहेत. वचनाला त्यांच्या ह्याने बाधा येते पुष्कळ ठिकाणी. तसं की तो कुठे बाधा येत नाही. म्हणजे शेवटी तुम्हाला पहिल्यांदा भगवंतांवर अढळ श्रद्धा नसेल ना, तर हे वाचून तुमच्यात उतरणार आहे. शंकापूर्वक बसला, आणि म्हणून मी एक छान ऐकलंय बरं का, एक पण विषयांतर लय व्हायला लागलाय की सायन्स म्हणजे सायंटिस्ट लोक आणि ज्ञानी लोक ह्यांच्यात काय फरक असतो, म्हणजे विज्ञान आणि ज्ञानमध्ये काय फरक आहे. ज्ञानी जो तो ज्ञान असं लावलं बरं का. विज्ञानामध्ये आणि ज्ञानामध्ये काय फरक असतो ह्याच्यासाठी सांगितलं की विज्ञानाची सुरुवात शंकेपासून होते. झाडावरचा सफरचंद खाली कसं काय पडलं, खालीच का पडलं, शंका आहे ना. म्हणजे शंकेपासून विज्ञानाची उत्पत्ती होते आणि श्रद्धेपासून ज्ञानाची उत्पत्ती होते, धर्माची म्हणा. जिथं शंका आहे तिथं धर्म नाही. निशंक पहिल्यांदा आत जावा, जे सांगितलंय ना भगवंतांनी योग्यच आहे. इतकं आढळ श्रद्धांपूर्वक शिकत गेलात ना, सगळं तुम्हाला ज्ञान होत जाणार आहे. आणि मग कुठं शंका काढायची, श्रद्धा ठेवून पुढं शंका काढा तर विकास होणार नाही असं नाहीये. पण आपण समजून घेताना जर असं शंका काढू लागलो की हे बरोबर नसेल, हे सांगितलेलं असंच असेल का, असं शंका काढला तर उपयोग नाहीये. पण जिज्ञासापूर्वक केलेल्या शंका समाधान वेगळं. हे आता इथं अनेक ठिकाणी आचार्यांनी शंकाकार म्हणून आणि आचार्य म्हणून उत्तर देत आहेत ना, मग असे शंका समाधान वेगळं.
पण तत्वावरच शंका जर झाली तुम्हाला तर विकास होणार नाही. म्हणून निशंकित अंग पहिल्यांदा असतं धार्मिकाला. आणि विज्ञानामध्ये सांगितलं डाऊट्स घेतल्याशिवाय तो पुढं सरकू शकत नाही. म्हणून विज्ञान डाऊटपूर्वक सुरू होतो आणि धर्म फेथ श्रद्धांपूर्वक सुरू होतो. श्रद्धा ठेवा तर तुम्हाला सगळं ज्ञान होत जाणार आहे किंवा समजत जाणार आहे. आणि उलट त्या श्रद्धांपूर्वक जर शंका आली, जिज्ञासा उत्पन्न झाली तर अजून त्याचा खुलासा होत जाणार आहे. तसंच सगळं त्या रूपानेच आचार्यांचं वर्णन असतं सगळ्या ग्रंथांमध्ये. जसं की इथं शंका समाधान केलंय की त्या मला म्हणून हेच विचारायचं होतं की ज्ञानी बनायचं का विज्ञानी बनायचं, सायंटिस्ट बनायचं का धार्मिक बनायचं. नुसतंच म्हणायचं बघ या करावी कुठे आहे. म्हणजे तिथं असं सांगितलं की जो एखादा वैज्ञानिक असेल, सायंटिस्ट असेल, त्यांनी शंकापूर्वक त्याच्या प्रयोगापर्यंत गेला, प्रयोग करत जातो. हे एक सांगितलं होतं की जो वैज्ञानिक असतो तो प्रयोगात इंटरेस्ट ठेवतो आणि जो ज्ञानी असतो तो योगात. योग म्हणजे साधना, थोडक्यात ध्यान म्हणा, साधना म्हणा. ज्ञानी योगाशी जोडलेला असतो आणि वैज्ञानिक प्रयोगाशी जोडलेला असतो. मग तो सतत प्रयोग करत राहतो, पण त्याच्याने तो धार्मिक होईल, त्याच्याने तो श्रद्धावान होईल, नो गॅरंटी. पण हा जो ज्ञानी आहे तो जेवढं योगाशी म्हणजे आपल्या साधनेशी जोडला जातो तेवढं नियमाने त्याच्यामध्ये अजून विकास होत जाऊन तो एका स्टेजला पोहोचतो, जसं की आपण सर्वज्ञ म्हणतोय. मग त्यांनी म्हणलं की कुठलाही वैज्ञानिक, समजा तो दुराचारी असेल, समजा तो काहीतरी वाममार्गी असेल, त्यांनी कितीही प्रयोग केले, कितीही चांगले चांगले इन्व्हेन्शन्स काढले, तरी सुद्धा तो ॲश्युरिटी द्या की तो पुढं जाऊन धार्मिक बनतो किंवा सदाचारी बनतो. काहीच आपण ॲश्युरिटी देऊ शकत नाही. म्हणजे विज्ञान तुम्हाला सत्मार्गाला लावणारा नसतो, पण नियमाने धर्म हा सांगितलं की जिथं तुम्ही योग साधनेशी जोडला गेलाय तर तो नियमाने तुम्हाला, जर दुष्प्रवृत्तीवाला असेल कोणी मनुष्य तर त्याचं रूपांतर करणारच, जो की धर्माच्या आश्रयाला आलाय. त्यामुळं मी म्हणून म्हणायचे की वैज्ञानिक बनायला जाऊ नकात. काय बनायचं? खोटं बोलायचं नाही शास्त्रासमोर. काय बनायचं? म्हणलेलं करावं लागतं बरं का. आता म्हणून घेतलं का डिग्री शेप तिकडचे म्हणलं असं का, कारण त्याच्यामध्ये बरोबर उलट शिकवलं जातं. शरीर म्हणजे मी, शरीरासाठी कितीही काय सांगतात ना शाळेत कुठल्याही असं सांगणार नाही जीव कशाला म्हणतात, आणि सांगितलेली व्याख्या त्यांची विरुद्ध असते. ज्याचा हालचाल होती, जो आपल्यासारख्या जीवाला उत्पन्न करतो, ज्याचे सगळे जन्ममरण दिसत आहेत, तो जीव. आता हे लक्षण किती बसतं सांगा जिनवाणीमध्ये, अनेकांत मतामध्ये, सर्वज्ञांच्या वाणीमध्ये. मग सगळं शिकवतात ते. कुठली डिग्री आहे? कुठली डिग्री घेतली होती? म्हणजे विज्ञानातनं जे शोध लागते ना त्याच्यामुळे हिंसेकडे प्रवृत्ती होऊन शरीराच्या जेवढं सुस्थितीत राहिले, त्यामुळे शेवटी ते दुर्गतीलाच नेते ना. विज्ञान दुर्गती हे ज्ञान म्हणजे सगळं अपोजिट ज्ञान आहे. हो, तुम्ही ह्याच्यात शिरत जावा आणि शिकत जावा की उलट तुम्ही स्वतः वैज्ञानिक होणार. कारण ते म्हणलेत ना फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे हे प्रवचन सर असे ठेवलेत ना त्यांनी, एक काय म्हणतात त्याला अँटिक पीस म्हणून, इतके इम्पॉर्टंट म्हणून त्यांनी ठेवलेत की कोणी हात लावून सारखं सारखं खराब होऊ नयेत. हे इतकं त्याच्यामध्ये ज्ञान भरलंय. आणि त्या ज्ञानातून त्यांनी अनेक प्रकारचे इव्हॉल्युशन्स काढलेत, असे की शोध काढलेत, रिसर्च केलेत की काय काय तत्व खरे निघत आहेत. जसं की एक्झाम्पल आत्ताच झालं होतं ना काहीतरी की जिनागमामध्ये सांगितलेलं किती अनंत वर्षांपूर्वी सांगितलंय, जे भगवंतांच्या माणीत खिरले की जम्बूद्वीपामध्ये 2 सूर्य आहेत. पण हे आजपर्यंत सायंटिस्ट लोकांनी मानलं नाही. त्यांनी म्हटलं की एकच सूर्य आहे, तो रिव्हॉल्व होऊन परत उद्या तुमच्याकडेच येतो. तर मग जिनवाणीमध्ये सांगितलं की आजचा सूर्य उद्या नसतो, परवा दिवशी असतो, आणि उद्याचा सूर्य काल होता 13वा. बरं, म्हणजे असं एक दिवसाआड एक सूर्य येतो हे सांगितलंय ना शास्त्रामध्ये, ते आज स्वीकारले सायंटिस्ट लोकांनी आणि प्रूफ करून दाखवले 2 सूर्य असतात. म्हणजे त्यांचे शेवटी सिद्धांत जे म्हणता ना तुम्ही, सिद्धांत नाही आहेत ते. जे सिद्धांत असतात ते अढळ असतात, कधीही अनादि अनंत असतात. म्हणून सायंटिस्ट कधी बनायला जायचं,
कारण ते आज एक असतात उद्या एक विज्ञान असतात. दिसतंय त्यामुळे त्याच्याकडेच आकर्षित होते. ह्यातलं पहिलं काय सांगितलं श्रद्धा. श्रद्धा नसेल तर हे इंद्रिय ज्ञानावर आहे माझ्या हो. इंद्रिय ज्ञानांवर श्रद्धा नाही म्हणून तर हे सगळं खरं वाटत जायला लागलंय. जे दिसतंय ते म्हणले ना, गुगल वरनं दिसतंय सगळं की पृथ्वी कशी आहे हो? गोल 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 गोल. हा, आणि इथं सांगितलं आम्ही गोल नसती चपटी असती. तसं श्रद्धा व्हायला पूर्वीचा पण थोडा पुण्याचा हा, बरोबर आहे की ते. म्हणून तर की अनेक लोक धर्मात येऊन बाहेर का गेले? उदय शेवटी तुम्ही उदयाच्या अधीन होता. असले उदय आपल्याला कधी नको यायला. फार विश्वास असतो. मला पटत नाही म्हणजे ते खोटच आहे की माझा क्षयक्षम कमी असं ते हे करत नाही. आणि हे तर स्वीकारा ना मग. क्षयक्षम आपला कमी आहे तर ह्यांनी सांगितलेलं बरोबर आहे हे पण स्वीकारत नाही. त्यामुळं तर मग ह्याच्यापासून दूर जायला लागलो हे कळत नाही. धर्म संपणार का बरं आहे? म्हणता नाही नुसतं पंचमकाळाच्या शेवटी धर्म संपणार आहे. का संपणार आहे? हेच चाललंय ना सगळं. सांगितलेलं खरं आहे हे पहिला विश्वास ठेवून प्रवेश करत नाही. शंका घेतोय किंवा असेल बरोबर किंवा नसेल पण आशापूर्वक वाचत गेला तर किती समजणार आणि किती पुढं सरकणार. म्हणून असं श्रद्धान करा आज की भलेही तुम्ही काय पण व्हा पुढं जाऊन, पण तरी सुद्धा जिनवाणीचं अध्ययन असं व्हायला पाहिजे की काय म्हणायचं, कोरलं जायला पाहिजे, असं प्रिंट व्हायला पाहिजे ज्ञानामध्ये. आपल्याला कुठल्याही भावात गेलं तरी माझ्याकडून हे तत्वज्ञान दूर नको व्हायला. म्हणजे ह्याच्याशी मी कुठेही गेलो तरी सुद्धा यापूर्वकच असायला पाहिजे. कारण कुठं पुढच्या भावामध्ये कोण असे भेटणार नाही भेटणार तुम्हाला काय माहिती आहे की जे तुम्हाला भ्रष्ट करतील, तुम्हाला दुसऱ्या मार्गाला लावतील, दुसऱ्या धर्माला लावतील. अनेक जण भेटणार. एकांत पण नको आहे. श्रद्धानाबरोबर तेवढं आचरण पण पाहिजे. कारण लोकांना दिसतं ते आचरण दिसतं. ज्याला श्रद्धान झालं ना, आचरण बघून बाकीचे लोक बिघडते. ज्याला श्रद्धान झालं ना त्याला, एकच हळूहळू असेल पण आणि पडून तडून करण्यात पण काय हे नसतं असं मला ज्याला वाटतं. श्रद्धान झालं त्याला म्हणलं ना चतुर्थ गुणस्थानवरती चतुर्थ गुणस्थानात राहण्यात आनंद मानत नाही. त्याला हेच भाव असतात, सदा अहम भविष्यामी. मध्ये एकदा घेतलं होतं ना, देशव्रती कोणाला म्हणायचं? सागर धर्मामृत मध्ये त्यांनी व्याख्या घेतली की देशव्रती कोणाला म्हणायचं? जो निरंतर भावना करतो. हा, म्हणजे तो म्हणतोय काय की सकल विरती लालसह खलु देश विरती परिणाम, अशी व्याख्या घेतली त्यांनी. म्हणजे काय? सकल विरती लालसह, सकल विरक्तीची लालसा ज्याला आहे ना, अंतरंगातून ओढ आहे, भूक आहे, कधी मी या सगळ्या परिग्रहातून बाहेर पडेल, कधी मी मुनी होईन, कधी महाव्रती होईन, अशी ज्याला लालसा आहे ना अंतरंगातून, तो खरा देशव्रती म्हणायचा. आपण काय म्हणतो, घेतलंय की एक व्रत बास की आता कशाला अजून मागं लागलाय, घ्या बघू व्रत ब्रह्मचर्य. काय म्हणणार, घेतले रात्री भोजन द्या, घेतलंय हॉटेलचा नियम घेतले, बास की आता कशाला अजून काय न्या. म्हणायचं संस्कार तर करायचे, हो मला घ्यायलाच पाहिजे किंवा मी मुनी व्हायलाच पाहिजे. संस्कार करा ना, खूप त्या संस्काराचं महत्व आहे. कधी ना कधी त्याचा उदय येतोच. प्रामाणिकपणे एवढं स्वीकारा, हे जे केलंय ना आचार्यांनी, त्यांच्या ज्ञानाची जशी विशुद्धी होती ना तशी मला प्राप्त व्हायलाच पाहिजे किंवा मी तशी साधना करायलाच पाहिजे, मोक्ष मार्गस्थ व्हायलाच पाहिजे. हर्षा काकींच्या मागं मी तयार होणारच. म्हण स्वस्ती. तसं रूप दिसायला पाहिजे आपल्याला त्यांच्यासारखं. कसं होतं त्यांचं ज्ञान, श्रद्धा, अशा आढळ होत्या ना, कोण समोर आलं तरी जरा पण हालायच्या नाहीत. त्यामुळे तर महाराजी सारखं पाठवायचे. आम्हा सांगते जावा तिथं, महाराज सांगायचे त्यांच्याशी चर्चा करा जाऊन आणि त्यांना सांगा आपण काय तत्व सांगतोय ते. म्हणजे असं कोणाकडे पण पाठवायला, महाराज पाठवायचे म्हणजे विचार करा की काय त्यांचं एक काय म्हणायचं होतं त्यांचं, स्टेज काय होती एक. म्हणजे महाराज स्वतः करायचे शंका समाधान अनेकांशी, ते ठीक आहे, त्यांच्या ठिकाणी ते बोलणार तर तसं असणार त्यांचं कॉन्फिडंट. पण यांच्यावर इतका विश्वास होता की सरळपणे त्यांनी सांगायचे त्यांच्याशी जाऊन चर्चा करा. कोण त्यागी मुनी असे असणाऱ्यांशी. म्हणजे काय म्हणायचं, स्वतःहून ढकललं कोळशात तर कदाचित कोण म्हणेल की त्याच्यानी तसं रुळून जाईल कोणतरी. त्यांनी जसं सोलापुरात अनेक त्यागी येतात म्हणलं ना, अनेकांना असं वाटतं ह्यांचं बरोबरच आहे आता, कारण त्यांचं दिसतंय ना सगळं. आचरणपूर्वक जर असं ज्ञान सांगायला की आम्हालाच होतंय किंवा तुम्ही हे चारित्रच पालन करायला पाहिजे, असं करत करत जावं मग तुम्हाला होणार, असं त्यांनी सांगतायत. म्हणजे पटत जातं हळूहळू मग तशा प्रकारचं. मग तिथं मला म्हणायचं की त्यांनी त्यांच्या स्टेजमध्ये असताना अजून काय त्यागी मुनी नव्हत्या,
हर्षकाकी प्रतिमाधारीच होते अजून, पण सांगताना त्यांचं जे श्रद्धान होतं ना ते असं बोलायचं की बस मग ते खरंच पटायलाच पाहिजे, तसं आपण बनायचं. अशी आपल्याशी खूनगाठ करा तर विकास करणार, तसा अभ्यास करा. चला कुठं गेलो आपण, कुठून अभव्याकडून सायंटिस्टकडे गेलो. म्हणून सायंटिस्ट बनायचं नाही, फक्त अनुभव करा तर हे सगळं ज्ञान करा तर सायंटिस्ट पेक्षा सुद्धा वर जातो आपण. केवळ ज्ञानी होणार. सायंटिस्ट म्हणजे अल्पज्ञानी आहे हो, आणि आपण केवळ ज्ञानी म्हणजे त्याला शिकवायचं तेवढ्या विषयाचे. तेवढ्यातच आणि रुची आहे, तेवढ्यातच अडकलेला आहे. जसं ते दीप्ती आले होते ना आता मुंबईच्या, त्यांचे मिस्टर आहेत ते सायंटिस्ट आहेत हो, रिसर्च करतात ते सारखं नवीन नवीन ड्रग्सवर वगैरे. मग ती सांगत असताना असं जरासं आम्हाला पण इंटरेस्ट की ते म्हणले आता कोरोनासाठी सुद्धा त्यांनी अनेक प्रकाराने रिसर्च केले, त्यांचे किती 65-68 असे पेटंट आहेत म्हणून वगैरे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे असं आता आम्हाला त्यातलं ज्ञान आहे म्हणून कळलं की काय लेवल आहे अशी म्हणजे ज्ञानाची. पण असं विचार आलं की इतकं प्रगती करून, इतका विकास करून काय आपण त्याचा उपयोग स्वतःसाठी काय करणार, शरीराला कसं वाचवायचं, त्याचे रोग कसे बरे करायचे, ह्याच्यातच ज्ञान चाललंय. म्हणून म्हटलं बरोबर उलटं ज्ञान. म्हणूनच की आसक्ती वाढत जाते शरीरातच आसक्ती. आणि त्या ज्ञानाच्या पायी काय म्हणलं धर्मापासून दूर गेलो. फॉरेन मध्ये राहायचं वर्षोनवर्ष, काय मिळणार तिथं, देवदर्शन मिळेल, गुरु कुठून मिळणार. दररोज नसतो होत म्हणतो आपण, असं झालं तरी सुद्धा सफिशियंट नाही होते. म्हणजे देवदर्शन जरी मिळालं रोज तरी सुद्धा काय सफिशियंट आहे ते. कधी तुम्हाला त्याच्याने काय तुमचं ज्ञानात विकास होणार आहे, श्रद्धा दृढ होणार आहे, खूप रेअर चान्स आहे असं. त्यामुळं अशा ज्ञानाच्या नादी नाही लागायचं की जे आपल्या स्थानापासून दूर नेईल आपल्याला. धर्म मिळालाय, धर्मनगरी मिळाली, महापुण्य आहे आपलं, आणि असं सानिध्य मिळाले, आपले भाव झाले तर इतकं मस्त त्यात पुरुषार्थ कराल की बाहेर लौकिकात काय करत नाही असं नाही, सगळं करत जातो आपण. पण ह्याला नाही सोडायचं, ह्याच्यामध्ये मागं नाही पडायचं, हे करत जावा, ह्याच्यापूर्वक बाकीचं सगळं असेल तर सेफ राहतो. एका ठिकाणी मी वाचलं की असा आपण विचार करतो ना मला इथलं स्थळ पाहिजे किंवा इतर धर्माचं, तर पहिल्यांदा तुम्ही देवगुरु शास्त्राला तोडलं. त्यामुळे आता जे पुढचं तिला भेटणार ते सगळं हीन मिळणार, शब्दहीन, घरहीन, कानावर शब्द, सगळी हीनच असणार. कारण पहिल्यांदा तोडलं कुणाला, देवगुरु शास्त्र. विचार केला ना मला फॉरेन कंट्रीमध्ये राहायचंय, काम जायचंय, का जायचंय, असले भाव करायला. एखाद्या तुम्ही पण घेतला तर धर्माला जो एक नंबर देतो त्याला सगळं एक नंबरचं प्राप्त. बरोबर. आणि जो शरीराला एक नंबर देणार इव्हन फॉरेन मध्ये राहून सुद्धा सगळं मिळतं मग त्यांना, ज्याला की याची ओढ आहे, जो असं विचार करतो की नाही मला फॉरेन मध्ये जायचंय, जॉब करायचंय, असले भाव ठेवलं तर आपल्या स्वतः परिणामातून तोडलं पहिलं आपण. देवशास्त्र गुरुला, अशा सानिध्याला, आपल्या परिणामांना, धर्माप्रवृत्ती असणाऱ्या आपल्या श्रद्धेला, आणि मग पुढे सरकल्यावर, पुढे गेल्यावर काय होणार. देवगुरु शास्त्राचं पुढे सरकू शकत नाही, सगळं शून्य जीवन. कारण ज्ञान शून्य झालं म्हणजे काहीच मिळणार नाही त्याला. असंच एक जण आहे हो आमच्यापैकी, आमच्यामधले की जे फॉरेन मध्ये राहतात, आणि मग तिथलं स्थळ मिळालेलं आहे, तो नवरा आहे तिथला म्हटल्यावर आता तिथं करते ती पुरुषार्थ काय तिच्याकडनं व्हायचं तसं. पण शेवटी असं होत आहे ना की नाही तर समोर की म्हणजे माझं किती ग्रेट आहे असं होतंय हो. फॉरेनमध्ये राहते, स्वित्झर्लंडमध्ये मी राहते, आणि मग ते इथं आल्यावर आपण काय बघणार सांगा. तिला आपल्याकडं बघून असं वाटायला पाहिजे की कसलं ग्रेट ह्यांना धर्म मिळालाय, असे तिचे भाव असायला पाहिजेत. खरं आपण काय बघतो, तिला कसलं ग्रेट मिळालंय, काय केलं प्रायोरिटीच्या काय त्याच्यावरती ठेवताना आपल्याला तिथले सगळंच म्हणजे रुचीच म्हणायचं शेवटी. आपली रुची आहे ना कशात, तसंच दिसतंय त्याच्यामध्ये. तुमच्या जरी ऑनलाईन प्रवचन ऐकले तर एवढं असं त्यात मग्न होत नाही, पण इथं येऊन जे असं समजतं ते ऑनलाईन मध्ये समजत नाही किंवा ते म्हणजे कारण आपल्या शेवटी कळत तसे नसतात कधी म्हणतात जे भौतिक सुखालाच प्रायोरिटी देतात त्यांना ते फॉरेनचं लाईफ खूप सगळं चांगलं वाटतं. म्हणूनच की बाहेरच्या सगळं दिसतं पण निरंतर आपुलीत असते. देवगुरु शास्त्राचं निराकुल होऊ शकत नाही. आणि पैसा मिळाला समजा, ते तसलं फॉरेनचं प्लेस मिळालं वगैरे, किती दिवस किती काळपर्यंत सुख आहे त्याच्यात.
एकदा बास म्हणणार का नाही, ते सगळं मिळालं जसं पाहिजे तसं, तिथं राहून तर किती सुखी राहू शकतोय. त्यामुळं त्याच्यात सुख नाही आहे ह्याचा निर्णय करत नाही आपण, आणि मग ते त्याच्या अधीन होत जाऊन कसं स्वतःहून स्वतःला दूर करतोय हे कळत नाही आपण धर्मापासून. म्हणून असले भाव कधी नको व्हायला. केले असतील तर आपलं स्वतःचं प्रतिक्रमण करा. कुठेही गेलो तरी मला माझा धर्म माझ्यामध्ये सुरक्षित राहावा, आणि कुठल्याही भावात गेलो तरी सुद्धा हे धर्म नको सुटायला. जसं मेकअप केल्यानंतर एकदम जगातला आपण एक नंबरच, पण मेकअपचा परिणाम काय, त्याचे भाव काय, त्याचं फळ काय. नाही, आणि मेकअप जेव्हा करतो तेव्हा स्वतःला हिन लागतो ना की मला काहीतरी माझ्यात कमी आहे म्हणून मला ते मेकअप करायचंय. ते तुम्ही स्वतः तुम्हाला सांगायला लागले. मेकअप कधी करणार? मेकअप करायची गरज त्याच्यात काय कमतरता आम्हा आहे? किती मेकअप करतात सांगा बघू. कसल्या सुंदर आहेत का नाही. आम्हा किती मेकअप करतात. अशी सुंदरता ज्ञानात असते. हो, ज्ञानाचं तेज आहे ते. ज्ञानाचंच ते. काय लावून देऊन उलट घाण होत असते. बघताय तुम्ही सगळे कसे ते हे असतात ना फिल्म स्टार्स वगैरे, त्यांचं त्यांच्याकडे बघून कोण दुखून बघतो. हा. आणि त्याचं फळ काय, किती विचित्रता होती सगळी, म्हणजे सगळीकडून नाकारल्या जाते. नाही, स्वतःमध्ये काहीतरी कमतरता आहे हे स्वीकारलंय तुम्ही म्हणून तुम्ही मेकअप करताय. हे सांगितलं ना तरुणांना की ते जरा हे होतं. नाही तर मग काय नाचलं असतं, काय नाचलं नाही, केलं पण त्या वातावरणात जायचं आणि तिथं मेकअप न करता जायचं म्हणजे काय, आपण स्वतःला कमी हा. कमी लेखल्यासारखं आपण काहीतरी ते नाही का परवायता. त्यांना पाहिजेच असतं की सगळ्यांना म्हणजे युनिक पाहिजे असतं. मग त्या सगळ्या मेकअप तोंडात थप्पी लावले तर आपण वेगळं दिसतो, आपण युनिक झालोच की तिथं. नाही, आणि ते मध्ये एक आलं होतं ना व्हिडिओ असं की फॉरेन मधला एक मनुष्य आला होता, आणि नाही इथला इंडियन कोणीतरी फॉरेन मध्ये गेला होता, आणि तिथं एक काहीतरी त्यांचं मीटिंग्स टाईप असं काहीतरी होतं, सेमिनार असं काहीतरी. आणि मग तिथं हा सूटमध्ये नाही गेला होता, असं धोती पंजा असं पैजामा असं घालून गेला होता. तर ती रिसेप्शनिस्ट असते ती आत सोडे ना, म्हणली तर सूट बूट असल्याशिवाय आत घेणारच नाही आम्ही तुम्हाला. मग तो म्हणला की का बरं, माझं क्वालिफिकेशन आहे, माझ्याकडे तिकीट आहे, मला एलिजिबल आहे मी, असं का तुम्ही मला आत सोडत नाही आहे. ती म्हणली नाही, असल्या लोकांना इथं प्रवेशच नाही आहे म्हणली. आणि मग तिचा वाद सुरू असताना कोणीतरी मागून आला आणि तो सूटबूटमध्ये होता आणि त्यांनी बघितलं ह्याला, आणि हा खूप मोठ्या पोस्टवरचा कोणीतरी होता की ज्यांनी ते धोती पैजामा घालून आलता. तर तो असंच म्हणतात ना, धोती पैजामाच म्हणतात ना. हो. हां. तर तो त्याच्याशी बोलला की तू इथं काय करतोयस, तुझं तर आतमध्ये सत्कार्याचं काहीतरी असं. हां. आणि मग त्यावेळेस तिला कळलं रिसेप्शनिस्टला की, मग त्यांनी सांगितलं ना की मला हे आत घेत नाही आहेत अशा ड्रेसिंगमध्ये म्हणून, आणि मी माझं इंडियन ड्रेसिंग का सोडू, मला हे जास्त उलट मला जास्त आवडतंय हे म्हणलं, मी याच पोशाखामध्ये आलो, तुम्ही मला ह्याच्यावरनं म्हणून का बरं रेस्ट्रिक्ट करताय. आणि मग त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं जो आला बाहेरून की नाही, हा गेस्ट आहे, मेन गेस्ट आहे असं काहीतरी त्या प्रोग्रामचं, आणि जाऊ देतात. आणि मग तिला असं गिल्टी फील झालं की आपण त्यांना अडवलं. म्हणजे तुम्ही काय करताय की सिम्प्लिसिटी सोडून आपण हे बाहेरचं सगळं आर्टिफिशियलच्या नादी लागलोय. म्हणून हे नकोय, उलट धर्म शिकवतोय आपल्याला की जेवढं नॅचरल राहाल ना तेवढं जास्त सुखी राहाल. म्हणून आम्हा महाराज काय सांगतात, कोळसा का वापरतेत, विहिरीचं पाणी का वापरतेत, कारण हे नॅचरल सोर्स आहेत. कुठेही कधीही गेला तरी सुद्धा त्याला बाधा नाही आहे. पाणी नळाचं नाही आलं तर काय करता, आधी नकोय. आपला जीव नॅचरल आहे. म्हणून ज्याला नॅचरल स्वभावाकडे जायचंय ना त्याला बहिरंगातून नॅचरल राहावं लागतं. म्हणून न लावता सुद्धा आपण बेस्ट आहे. म्हणून धर्माच्या नादी लागा तर सगळं आपल्याला सुंदरता सहज प्रगट होते, बाहेरून करावं लागत नाही. हो, जयश्री बाबींना फोन करा, काल त्यांनी मला केला होता, म्हणजे स्मिता त्यांचं प्रवचन झालं की मला फोन करायचा म्हणून. होय. तर तुम्ही करत जावा. हो. वेगवेगळं असतं जरा चिंतन. जाणा स्वतःच्या सुंदर स्वभावाला जाणा. आम्ही आत्मा अकृत्रिम आहे, सतत आनंदी आहे, निरपेक्ष आहे, स्वाधीन आहे, सुखमय आहे. मला कुठेही जाण्याची इच्छा नाही, कोणती वस्तू भोगण्याची आशा नाहीच. स्वयं परिपूर्ण आहे जाणा.
ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् सर्वज्ञ स्वरूपोऽहम् विसर्जन. नमो हरिहंताणं.